सध्या स्मार्टफोन मार्केटमध्ये अशी एक बातमी आली आहे जी ऐकून लाखो वन प्लस युजर्सचं टेन्शन वाढणार आहे. ज्या कंपनीने एकेकाळी फ्लॅगशिप किलर म्हणून स्मार्टफोन मार्केटमध्ये एंट्री घेतली होती, ज्या कंपनीने आपल्या पहिल्याच फोनमधून दाखवून दिलं होतं की आपण हे मार्केट गाजवायला आलोय, तीच वन प्लस कंपनी आता हळूहळू बंद होतीये. हो, वन प्लसने अमेरिका आणि युरोपमधून गाशा गुंडाळलाय आणि आता रिपोर्ट्समध्ये असं समोर येतंय की पुढच्या वर्षी वन प्लस आपलं भारतातलं दुकान देखील कायमचं बंद करणार आहे. एकेकाळी ॲपलच्या तोडीस तोड असणारी कंपनी, कमी बजेटमध्ये फ्लॅगशिप फीचर्स देणारी कंपनी अशी अचानक का बंद पडतेय? अमेरिका आणि युरोपमध्ये नेमकं काय घडलं? भारतातली बातमी कितपत खरी आहे? आणि जर वन प्लस आपल्याकडेही खरंच बंद पडलं तर देशातल्या लाखो वन प्लस युजर्सचं पुढे काय होणार? हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. तेव्हा पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की नेमकं घडलंय काय. ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार वन प्लसने चीन सोडून इतर सगळ्या देशांमधल्या स्मार्टफोन मार्केटमधून हळूहळू कल्टी मारायची ठरवली आहे. हे एकदमच नाही तर टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि याचा पहिला टप्पा म्हणून वन प्लसने अमेरिका आणि युरोपमधले आपले ऑपरेशन्स बंद केलेत. याची अधिकृत घोषणा या आठवड्यात होणार आहे. सुरुवातीला या गोष्टी अफवा वाटत होत्या, कारण या वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात देखील वन प्लस बंद होणार आहे असं म्हटलं जात होतं. त्यावेळी वन प्लसने असं काही होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसंच या सगळ्या बातम्यांना अफवा म्हणून फेटाळून लावलं होतं. पण या सगळ्याच्या 2-3 आठवड्यानंतरच वन प्लसने कबूल केलं होतं की ते युरोपमधल्या आपल्या रिजनल रोडमॅप आणि स्ट्रॅटेजीचा फेरआढावा घेत आहेत. यानंतर मग ब्लूमबर्ग सारख्या मोठ्या वृत्तसंस्थेने याबद्दलची बातमी प्रसिद्ध केल्यावर मग सगळ्यांनाच खात्री पटली की आता वन प्लस बंद होत आहे. मग आता प्रश्न असा येतो की एवढी मोठी आणि चांगली कंपनी अचानक कशी काय बंद होतीये? यामागे खरं तर एक दोन नाही तर अनेक कारण आहेत. यातलं सगळ्यात मोठं कारण तेच आहे ज्यानं खरं तर सगळ्या स्मार्टफोन इंडस्ट्रीचं टेन्शन वाढवलंय, ते म्हणजे मेमरी चिप्सचा तुटवडा आणि मेमरीच्या वाढलेल्या किमती. या गोष्टींमुळे स्मार्टफोनची मेकिंग कॉस्ट भरपूर वाढली आहे, त्यामुळे स्वस्तात चांगले पार्ट्स मिळतच नाहीयेत. वन प्लसची बजेट सेगमेंटमधली नॉड सिरीज ही या स्वस्त पार्ट्सवर डिपेंड होती. तेच मिळेना झाले, त्यामुळे मग कंपनीचा नफा जवळपास संपल्यात जमा झालाय. दुसरं कारण म्हणजे ॲपल आणि सॅमसंगची वाढलेली स्पर्धा. या दोन कंपन्यांना टक्कर देण्यासाठीच आलेल्या वन प्लसने सुरुवातीच्या काळात एकदम कमी किमतीत एकदम भारी फीचर्स देऊन मार्केट गाजवलं होतं. पण नंतर त्यांच्या फोनच्या किमती वाढत गेल्या. अमेरिकेत ॲपल आणि सॅमसंगची मोबाईल मार्केटमधली पोझिशन एवढी भक्कम आहे की प्रीमियम सेगमेंटमध्ये लोक वन प्लस ऐवजी आयफोनलाच प्रेफर करू लागले. बरं, स्वस्त किमतीच्या सेगमेंटमध्ये गुगल पिक्सेल आणि मोटोरोलाही शर्यतीत होतच. त्यात मग वन प्लस मागे पडत गेलं. यातच आणखीन एक मुद्दा आहे जो थोडा जिओपॉलिटिकल आहे. अमेरिकेत ॲपलने वन प्लसवर आपले ट्रेड सिक्रेट्स चोरल्याचा आरोप करत खटला दाखल केलाय. याशिवाय एकूणच चीनी कंपन्यांवर अमेरिका सरकारची करडी नजर असतेच. या सगळ्या कायदेशीर लढतरी आणि वाढता राजकीय दबाव यामुळे देखील वन प्लसने अमेरिकेतून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. तसं पाहिलं तर जगाला पहिला अँड्रॉइड फोन देणारी HTC कंपनी पण अशाच प्रॉब्लेम्समध्ये अडकून बंद पडली होती. त्याचा व्हिडिओ आपण मागे केलाय, इथे आय बटनमध्ये लिंक देईल, तो नंतर बघून घ्या. आता या सगळ्या बाहेरच्या अडचणी तर आहेतच, पण हे सोडलं तर वन प्लसची आतली म्हणजे कंपनीतली दुखणी काही कमी नाही आहेत. 2021 मध्ये वन प्लस पूर्णपणे ओप्पोची सबसिडरी ब्रँड बनली. याचवेळी वन प्लसचे को फाउंडर कार्ल प्री हे कंपनीतून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःची नथिंग नावाची नवीन कंपनी सुरू केली. तेव्हापासूनच खरं तर वन प्लसची स्वतःची वेगळी ओळख हळूहळू पुसली जात होती. सॉफ्टवेअर थोडं कॉम्प्लिकेटेड झालं, किमती वाढत गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन प्लसचं सिग्नेचर फीचर असलेली हॅझलब्लॅड कॅमेरा सिस्टीम देखील नव्या फोनमधून गायब होऊ लागली. त्यामुळे वन प्लसच्या जेन्युइन युजर्सना नवीन वन प्लस 15 हा खरा वन प्लसचा फोन वाटतच नव्हता. तो केवळ दुसऱ्या नावाने आलेला ओप्पोचा फोन वाटत होता. म्हणजे वन प्लसचा जनाधार देखील हळूहळू कमी होऊ लागला होता. मग आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे की वन प्लस भारतातून खरंच जाणार का? ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अमेरिका आणि युरोपनंतर पुढचा टप्पा म्हणून 2027 मध्ये वन प्लस भारतातून एक्झिट घेऊ शकतं. आता टेक्निकली विचार केला तर हे अजूनही रिपोर्ट्स आहेत. वन प्लसने याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाहीये. उलट वन प्लस इंडियाने देखील या रिपोर्टचं खंडन केलंय आणि कंपनीच्या एका प्रवक्त्याने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलंय. कंपनी भारतात अजूनही पूर्णपणे फंक्शनल आहे आणि बंद होणार असल्याचे दावे चुकीचं असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. तसं चीन बाहेर वन प्लससाठी सगळ्यात मोठं मार्केट भारतच आहे. त्यामुळे इथून काही कंपनी अचानक बाहेर पडेल अशी शक्यता नाहीये. पण कंपनीने 2027 पर्यंतचा वेळ त्यासाठीच घेतलाय, अन्यथा अमेरिका युरोप सोबत वन प्लस भारत सोडणार होता अशा देखील चर्चा आहेत. या चर्चांना हवा मिळण्याचं आणि हे रिपोर्ट खरं वाटण्याचं कारण म्हणजे असं आधी देखील झालंय. जानेवारीमध्ये जेव्हा कंपनी बंद होण्याच्या बातम्या आल्या तेव्हा तर कंपनीने सगळं नीट असल्याचं सांगितलं होतं.
पण आता अमेरिका आणि युरोपमध्ये तर कंपनी बंद होतीये हे सगळ्यांनाच दिसतंय. मग आत्ता भारताच्या बातम्या अफवा असल्याचं म्हणणारी कंपनी आणखी 6 महिन्यांनी इथून एक्झिट घेणार नाही, हे कशावरून? या रिपोर्ट्सवर विश्वास बसावा अशी आणखी देखील काही कारणं आहेत. भारतातले वन प्लस इंडियाचे माजी सीईओ रॉबिन लिऊ यांनी काही महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आणि त्यांना रिअलमीच्या सीईओ स्काय ली यांना रिपोर्ट करायला सांगितलं होतं. ही घटनाच अनेकांना संशयास्पद वाटली. रिअलमी ही वन प्लस प्रमाणेच ओप्पोच्या ब्रँडखाली येणारी कंपनी आहे. सोबतच एका रिपोर्टनुसार इंडियन स्मार्टफोन मार्केटमधला वन प्लसचा मार्केट शेअर 2023 सालच्या 7% आता 2.5% आलाय. कंपनीचे अनेक ऑफलाईन स्टोअर्स देखील बंद होत आहेत आणि कितीतरी नवीन मॉडेल्स देखील फक्त ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहेत. वन प्लसचा सर्व्हिस वॉरंटी सपोर्ट देखील आता त्यांच्या नावाच्या दुकानातून नाही तर ओप्पोच्या स्टोअरमधून दिला जातोय. आणि सगळ्यात मेन म्हणजे वन प्लसची ऑक्सिजन ओएस बंद होऊन आता वन प्लसच्या फोनमध्ये ओप्पोची कलर ओएस येणार आहे. या सगळ्या कारणांमुळे आता लोकांना ब्लूमबर्गचा रिपोर्ट जास्त खरा वाटू लागलाय. म्हणजे कंपनी अगदी डायरेक्ट बंदच नाही झाली तरी ती भारतात हळूहळू ओप्पोमध्ये विलीन होऊ शकते असंही म्हणलं जात आहे. आता जर तुमच्याकडे वन प्लसचा फोन असेल तर तुम्हाला काय काय धोके आहेत? अमेरिका आणि युरोपमधल्या ग्राहकांना कंपनीने प्रॉमिस केले की कंपनीचे ऑपरेशन्स त्या देशातून बंद झाले असले तरी सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स चालू राहणार आहेत. सो त्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरा धोका म्हणजे सर्व्हिस आणि वॉरंटी सपोर्ट. त्यासाठी तुम्हाला ओप्पोच्या सर्व्हिस सेंटरवर डिपेंड राहावं लागणार आणि सुरुवातीच्या टप्प्यात यामध्ये काही गोंधळ देखील होऊ शकतो. तिसरा मुद्दा म्हणजे रिसेल व्हॅल्यू. कंपनीच भारतात राहणार आहे की नाही हे फिक्स माहीत नसल्यामुळं सेकंड हँड मार्केटमध्ये वन प्लस फोनची किंमत अगदीच डाऊन होऊ शकते. हा धोका खरं तर आत्ताही आहे, कारण बातमी कन्फर्म नसली तरी ग्राहक नक्कीच पॅनिक झालेत. बाकी ओप्पो कंपनी आणि तिच्या बाकी सबसिडीजचं काय चाललंय हे एकदा बघूया. वन प्लस बाहेर पडलं तरी ओप्पो स्वतः मात्र युरोपमध्ये आपला विस्तार आणखी वाढवणार आहे. रिपोर्टनुसार ओप्पो आता प्रामुख्याने सेंट्रल युरोपवर लक्ष केंद्रित करणार आहे आणि इथेच येतो रिअलमीचा मुद्दा. ओप्पोचीच आणखीन एक सिस्टर कंपनी असलेली रिअलमी चीनच्या मार्केटमधून पूर्णपणे बाहेर पडणार आहे आणि त्याऐवजी फिनलंड, डेन्मार्क, स्वीडन आणि आइसलँड या नॉर्डिक प्रदेशांवर आपलं लक्ष केंद्रित करणार आहे. कदाचित भारतावर देखील रिअलमी आणखी जास्त फोकस करू शकेल. थोडक्यात ओप्पो ग्रुप आता आपल्या तीनही ब्रँड्सचं म्हणजे ओप्पो, वन प्लस आणि रिअलमी या तिन्ही ब्रँड्सचं जागतिक स्तरावर पुनर्वाटप करते. प्रत्येक ब्रँडला वेगवेगळ्या देशांमध्ये लॉन्च करते जेणेकरून त्यांची एकमेकांमध्ये स्पर्धा होणार नाही. वन प्लस युरोप, अमेरिकेमधून बाहेर पडणं ही आता जवळपास कन्फर्म बातमी आहे. पण भारताबाबतचा दावा अजूनही केवळ भविष्यातली एक शक्यता आहे, अधिकृत सत्य नाहीये. त्यामुळे सध्या तरी घाबरून जाण्याचं किंवा घाईघाईनं कोणता निर्णय घेण्याचं कारण नाही. पण पुढच्या काही महिन्यात काय घडतंय यावर लक्ष ठेवणं नक्कीच गरजेचं आहे. आमचंही या अपडेट्सकडे लक्ष असणारच आहे आणि हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम देखील सुरूच असणार आहे. फक्त तुम्हाला वेळेवर अपडेट्स मिळावे यासाठी एकच काम करायचं आहे, ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे. बाकी तुमच्याकडे वन प्लस फोन आहे का आणि या बातमीबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.